ही दृश्य आपण पाहतोय थेट मीरा भाईंदरमधून जो मोर्चा होता आंदोलकांचा तो पोलिसांनी सध्या अडवल्याचं पाहायला मिळतंय। महापौर पदासंदर्भात वाद होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघालेला होता। मराठी महापौर व्हावा यासाठी मीरा भाईंदरमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। काही वेळापूर्वी पुढारी न्यूजवरच या आंदोलकांनी आपली भूमिका मांडलेली होती आणि पोलिसांनी मध्यस्थी करून आता त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतानाची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। पोलिसांनी आंदोलकांना सध्या अडवलेला आहे, त्यांची बातचीत होतीये। पोलीस या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। ही लाईव्ह दृश्य थेट मीरा भाईंदरमधून। वाद काय आहे तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरांविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे आणि हे सगळे आंदोलक मराठी एकीकरण समितीचे आहेत, ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहतांची वर्णी लागली। मीरा भाईंदरच्या अमराठी महापौर निवडीविरोधात हा मोर्चा आहे आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर व्हावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे। पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि हे आंदोलक पोलिसांचा ऐकत नाहीत। रस्त्यावरच बसून त्यांनी टिया मांडलेला आहे। आंदोलकांना पोलिसांनी अडवलेलं आहे आणि तीच ही लाईव्ह दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय। डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर एकीकरण समितीचा या पदभार स्वीकारण्याला विरोध आहे आणि त्याच अनुषंगानं एकीकरण समितीचं हे आंदोलन सुरू आहे। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आणि त्यामुळे आमदार नरेंद्र मेहतांच्या बहिणी डिंपल मेहता यांची निवड केली जाणार आहे आणि यालाच विरोध म्हणून याच विरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। घोषणा ऐकू येतात जोरजोरात आणि आक्रमक भूमिका या एकीकरण समितीने घेतलेली आहे। हा मोर्चा हे आंदोलक जे आहेत पुढे येत होते मीरा भाईंदरमध्ये, मात्र मध्येच पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलक जमिनीवरच बसून घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतं। सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय मीरा भाईंदरमधून। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत। श्रेयस, मगाशी सुद्धा पोलिसांनी या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। आता या आंदोलक आणि पोलिसांमध्ये काय बातचीत होतीये? पोलीस समजवण्यामध्ये समजूत काढण्यामध्ये यशस्वी ठरतायत का? इकडून महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जायचं, मात्र त्यांना कुठेही कार्यालयापर्यंत जाण्याची परवानगी मिळत नाही। पोलिसांनी इथेच त्यांना थांबवलंय। म्हणजे छत्रपती जे आपण बघू शकतो तर या मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर का नको असा खऱ्या अर्थानं प्रश्न ही सगळी मंडळी उपस्थित करत आहेत। सुभाषचंद्र बोस मैदान आहे, तिथेच आता या लोकांना बॅरिकेडिंग करून बसवलंय आणि अर्थात आता हे लोक मागणी अशी करतायत, जर आम्हाला महापालिकेपर्यंत जाण्याचा अधिकार आहे तर आम्हाला तो अधिकार का वंचित त्याच्याबद्दल ठेवलं जात आहे। मात्र मीरा पोलीस जे आहेत, मुंबई पोलीस जे आहेत ते खऱ्या अर्थात सगळा प्रयत्न करून त्यांना इथं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। जे मोर्चा आहे त्याला खऱ्या अर्थानं त्याची नोटीस सगळ्यांना देण्यात आली आहे। कुठेच त्या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे इथेच बसून तुम्हाला तुमचं आंदोलन करावं लागेल आणि आता आंदोलन संपवावं लागेल हे देखील यांचं म्हणणं आहे। मात्र आता हे आंदोलक ऐकतात का आणि त्यांची पुढची भूमिका काय, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि पुन्हा एकदा ही अपडेट थेट मीरा भाईंदरमधून एक्सक्लुझिव्ह दृश्य। मराठी महापौरासाठी मीरा भाईंदरमध्ये हे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन जे होतंय ते कुठेतरी चिघळल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस कधीपासून खूप वेळापासून या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हे आंदोलक ऐकण्याचं नाव घेत नाहीत। मगाशी सुद्धा जोरदार घोषणाबाजीसह हे आंदोलक किंवा हे मोर्चेकरी जे आहेत ते रस्त्यावरच बसून घोषणाबाजी करत होते। मराठी महापौरासाठी
त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची दृश्य सध्या आपण पाहतोय. पोलीस समजावण्याचा प्रयत्न करतात, परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे मोर्चेकरी आंदोलक ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या आपण काही वेळापूर्वीच ऐकल्या आणि याचे अपडेट घेण्यासाठी आपण जर आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहेत. श्रेयस, मगाशी आपण बोलत होतो, मगाशी हे आंदोलक होते, मोर्चेकरी जे होते, अक्षरशः रस्त्यावर बसून त्यांची घोषणाबाजी सुरू होती. आता सध्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये काय बोलणं झालेलं आहे? आंदोलन कुठेतरी नियंत्रणाबाहेर चाललंय असं दिसतंय. अर्थात नियंत्रणाबाहेर चाललंय आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. संघर्ष जे आहे तो आता मराठी मोर्चाचा आता पाहायला मिळतोय. मराठी एकीकरण समितीची मागणी होती की त्यांना हा मोर्चा भाईंदर महानगर मिरावळ भाईंदर पालिकेपर्यंत घेऊन जायचा आहे. मात्र त्यांना तो घेऊन जाताना परवानगी मिळाली नाहीये. त्यामुळे आता पोलिसांनी आपली कारवाई सुरू केलेली असं दिसतंय. ते चिन्ह दिसतं की एकीकडे सगळ्यांची मागणी अशी आहे की मराठी महापौर आम्ही होऊ देणार नाही आणि हाच प्रयत्न खऱ्या अर्थानं दिसताना आपला दिसतोय. मात्र आताच्या घटनेला आपण बघतोय तर मराठी एकीकरण समिती असो किंवा मग मनसे असो त्याचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मात्र आता त्यांना इकडूनच खऱ्या अर्थानं पोलीस कारवाई आपल्याला करताना दिसत आहेत. संघर्ष जो वाढलेला आहे. आम्ही इथून काहीही करून आम्ही इथून उतरणे हा प्रश्न त्यांचा होता. आम्हाला कसेही करून मीरा महानगरपालिकेपर्यंत जायची परवानगी मिळावी. मात्र आता ही परवानगी नकारलेली आहे. त्या परवानगीमध्ये आता पोलीस आपली कारवाई करता दिसत आहेत. पोलीस आता कारवाई करता दिसत आहेत. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आताच्या घटनेला आपण बघतोय तर पोलिसांची कारवाई जी आहे ही आता सुरुवात झालेली आहे. पोलीस कारवाई करताना दिसत आहेत आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. एकंदर सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर पोलीस आता आपली कारवाई करता दिसत आहेत. लोकांना आता खऱ्या अर्थानं इकडे जे आंदोलन करतायत त्या आंदोलन करताना तिथंच थांबवलं गेलंय. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान आहे इथं आता संघर्ष आंदोलकांचा वाटेला आहे. सकाळपासूनच आपण बघू शकतो पोलिसांना मोठा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलेला. मात्र या सगळ्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आत्ताच्या घटनेला हा संघर्ष जो तीव्र होताना आपल्याला दिसून येतोय. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो तर मराठी एकीकरण समिती असो किंवा मग मुंबई पोलिसांमध्ये जो संघर्ष आहे तो आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे आणि आता धक्काबुक्की जी आहे ती सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. ही सगळे लोकांची मागणी हीच आहे की आम्हाला काही करून इथं महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जाऊ द्यायचं. मात्र आता पोलिसांनी आपली कारवाई जी आहे त्याची सुरुवात केली आहे. शांतपणे सुरू असलेला मोर्चा जो होता त्याचा आता तीव्र स्वरूप आता मीरा रोड इकडे पाहायला आता येत आहे. एकंदर पाहायला गेलं तर मनसे मराठी एकीकरण समिती असो या दोघांनी एकत्र मोर्चा काढला होता. मात्र आता जिकडे ते थांबले होते त्यांना तिकडे थांबण्यात पण आता त्यांना परवानगी देण्यात आली नाही आहे. याचाच अर्थ कुठे ना कुठे आता मोठ्या प्रमाणावर आता कारवाई पोलीस सुद्धा करताना दिसत आहेत आणि ते चित्र इकडे पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग जे आहेत ते मुंबई पोलीस आता पुन्हा एकदा लावता दिसत आहेत. बॅरिकेडिंग हटवण्यात आलेल्या आंदोलकांकडून. मात्र आता तिकडे सुद्धा आता पुन्हा एकदा आपण बघू शकतो तर महिला पोलीस असतील पुरुष पोलीस असतील तर मोठ्या प्रमाणावर ते इकडे फौजफाटा होता. मात्र आता ते बॅरिकेडिंग सुद्धा पुन्हा एकदा टायटन करण्याचा प्रयत्न इकडे करण्यात येत आहे. मीरा रोडचा आता हा जो आंदोलन आहे ते तीव्र स्वरूप आता घेताना दिसून येत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान पासून ते महानगरपालिकाची गौरी आहे ते अगदी 1 किलोमीटर पर्यंत आहे. शांतपणे आम्हाला जाऊ द्या हा प्रश्न आता उद्भवत होता. मात्र आता ते शांतपणे जाऊ देणार नाहीयेत. त्यांना परवानगी मिळाली नाहीये. त्यामुळे हा तीव्र स्वरूप आता आपण इकडे मोठ्या प्रमाणात चित्र पाहायला मिळतोय. पोलिसांचे मोठे अधिकारी सुद्धा आता इकडे आलेले आहेत आणि ते सुद्धा या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न हेच करतायत की आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आणि तेच प्रयत्न आता इकडे होताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. एकंदर सगळ्यात पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं तरी काय आहे हा सगळा अर्थ पाहायला गेला. मात्र मराठी महापौरच झाला पाहिजे हा त्यांचा मागणी जी आहे ती आता खऱ्या अर्थानं मानली जाईल का हेच प्रश्न आता इकडे उद्भवत आहेत. मात्र या सगळ्यानंतर तीव्र स्वरूप या आंदोलनाला मिळालं हेच चित्र आता इकडे पाहायला मिळतंय. गौरी अगदी श्रेयस, आपण पाहतोय की हे आंदोलन वेगळं स्वरूप धारण करत आहे कारण की पोलीस समजावण्याचा प्रयत्न करतायत. बरं, या अगोदर या आंदोलकांनी मोर्चेकऱ्यांनी काही निवेदन अशा आशयाचं दिलेलं होतं का? किंवा मग या मराठी एकीकरण समितीचं नेतृत्व कोण करते? कोणाच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे? गोवर्धन जे आहे ते याचं नेतृत्व करत होते. मात्र आताच्या घटनेला त्यांना सुद्धा आता पोलीस समजवण्याचा प्रचंड प्रयत्न करतायत की तुम्हाला इथे आंदोलन करता येणार नाही. हेच प्रयत्न इकडे त्यांचे सुद्धा दिसून येत आहेत. आता ह्यांची काय मागणी असेल ते आपण बघूया. कारण एकंदर पाहायला गेलं तर आता त्यांना कुठल्याही स्वरूपात इथे या स्वरूपात आंदोलन आम्ही करू देणार नाही हा प्रयत्न इकडे दिसून येतोय. तर काय सांगाल, तुम्हाला इकडे आंदोलन करू देत नाहीयेत? चालू आमच्यावर आम्हाला इथे धक्काबुक्की केली जाते. सर, तुम्हाला इकडे आंदोलन करू देत नाहीये का? आंदोलन करायचं होतं, आंदोलन करताय.
मराठी माणसाला नाही एकासाठी लढा लागतं ही मोठी गोष्ट आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांना पाडून पाडून पोलिसांनी मारलेलं आहे इथे. महाराष्ट्रामध्ये मराठीची मागणी केली म्हणजे काय चुकीचं केलं? हा महाराष्ट्र मराठी नाही तर कुणाचा आहे? हा परप्रांतीयचा आहे काय? हा आमच्या सहकार्याने तर मारून मारून पोलिस हे करतायत. मराठी महापौर झाला पाहिजे ह्याची मागणी ह्यांची सगळ्यांची होती आणि हे चित्र पाहिलं तुम्हाला अजूनपर्यंत तुम्हाला इथून जायला देत नाही. गणेश साहेब बोलतील गणेश साहेब तुम्हाला अजूनपर्यंत इकडे जायला देत नाहीये महानगरपालिकेपर्यंत कसं काय बघताय गोष्टी? आम्ही इथे शांततेने आमचा निषेध नोंदवत होतो. आम्ही मोर्चा काढला शांततेने, पण पोलीस प्रशासनाचा जो काही दबाव आहे त्या दबावामध्ये आम्हाला धक्काबुक्की झालेली आहे. ही सर्व दबाव मला वाटतं हे महिता जे काही आमदार आहेत त्यांच्याकडनं हा दबाव चाललाय. हे बघा आमच्या मराठीचा कशामध्ये अपमान केलेला आहे. आम्हाला धक्काबुक्की गेलेली पोलिसांना प्रशासनाकडनं. श्रेयस त्यांना विचारा की आतमध्ये जाऊन दिला नाही तर मग आता त्यांची पुढची भूमिका काय आहे? काय करणार आहेत ते? तर आता संपूर्ण गोष्ट जी आहे ती महापौर मेहताच का असं सांगण्यात येतंय. एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं हे की आज सकाळपासून तुम्ही शांततेने तुम्हाला मोर्चा आम्हाला काढायचा होता. महानगरपालिकेपर्यंत जायचंय. महापौर मेहताच का? पाटील निवडून आलेत, म्हात्रे निवडून आलेत, कदम निवडून आलेत, असंख्य आमच्या मराठी भगिनी निवडून आले आहेत, पण महापौर मेहताच का? इथे सगळं माझ्याच घरात पाहिजे. आमदार मी, महापौर पण मीच. पण एकंदर पाहिलं गेलं तर मागे एक मराठीचा मोर्चा निघाला होता मिरावडला, त्याला सुद्धा पोलिसांनी थांबवलं. आज पण तुम्हाला थांबवतोय? दांबवत आहेत पोलिसही, मराठीच आहेत पण ते वर्दीमध्ये दाबलेले आहेत. त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, आमची एवढीच विनंती आहे. पोलिसांनी सहकार्य करावं अशी तुमची विनंती आहे का? तुम्हाला इकडून महानगरपालिकेच्या ऑफिसपर्यंत जायचंय मात्र ते जाता येत नाही तुम्हाला? हो, शांततेच्या मार्गाने करतो आम्ही काय दादागिरी करत नाही. आम्हाला करून द्यावं. पण आता शांतपणे सोडत नाही मोर्चा तर सुरू त्यांची होता. पुढची मात्र भूमिका काय तुम्हाला श्रेयस? जायला परवानगी दिली नाहीये. अनेकांवर नोटिसा पण दिलेल्या आहेत, पण तरी तुम्हाला जायची इच्छा आहे? हा मोर्चा आम्ही फक्त आमचा निषेध दाखवण्यासाठी केलेला आहे. आणि हे शासन सरकार प्रत्येक वेळेला मराठी माणसाची अशीच गळचेपी करताना आम्हाला दिसून येतं. मराठी मोर्चाचं आमच्याकडे उदाहरण आहे. कबूतर खानाच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ज्या जैन लोकांनी सूर्यचाकू घेऊन ताडपत्रे फाडला त्यांना पोलिसांनी जाब विचारला नाही. पण मराठी माणसांनी जेव्हा मराठी एकीकरण समितीने मोर्चाचं घोषित केलं तर त्याच्या आधीपासून पोलीस घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष आणि सचिवांना घेऊन जातात. आजच्या मोर्चाचं आंदोलन जेव्हा आम्ही घोषित केलं काल रात्री सुद्धा पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत. आणि आम्हाला इथून आता मोर्चा घेऊन आम्हाला पालिकेपर्यंत जायचंय, पण पोलीस इथे अडवत आहेत. तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं तर आता हा तीव्र स्वरूप आता संपूर्ण इकडे आलेला आहे. मात्र आता हा मोर्चा पालिकेपर्यंत पोहोचतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे.